श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवारी चंद्रपुष्य नक्षत्रात असला तर त्या योगाला गुरुपुषामृत योग असे म्हणतात. यंदा 21 नोव्हेंबर 2024 वार गुरुवारी आलेला आहे. या वर्षीचा सगळ्यात शेवटचा गुरुपुषामृत योग. पुष्य म्हणजे पोषण करणारा, शक्ती देणारा. ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला तिष्य म्हणजे मंगलदायी, मांगलिक असे म्हटले आहे. गुरु ही या नक्षत्राची देवता आहे. गुरूंचे सर्व शुभ धर्म पुष्य नक्षत्रात वृद्धिंगत होतात. म्हणून गुरुपुषामृत योग हा अमृत सिद्धी योग मानला जातो. गुरुपुषामृत योग सुवर्ण खरेदीसाठी, मौल्यवान वस्तू खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. गुरुपुषामृत योगावरती जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर ती चांगली टिकते. त्याचबरोबर गुरुपुष योगावरती मंत्र साधना केली तर ती सिद्ध होते, फलदायी होते. म्हणूनच गुरुपुषामृत योगावरती ज्यांना शक्य आहे त्यांनी गुंजभर का होईना सोनं खरेदी करावं. पण ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नाही त्यांनी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तूंची खरेदी गुरुपुषामृत योगावरती करून काही उपाय घरामध्ये केले तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. कारण या दिवशी लक्ष्मी तत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. तर गुरुपुषामृत योगावरती सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा कोणत्या वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची आहे आणि त्यावरती आपल्याला कोणती अशी सेवा करायची आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर यंदाचा वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग हा 21 नोव्हेंबर रोजी कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. 3 वाजून 56 मिनिटांपर्यंत हा उपाय जो आहे तो त्यामुळे ज्याही सेवा व उपाय घरामध्ये आपल्याला करायचे आहेत त्या या शुभ योगामध्ये करायचे आहेत. गाईला जसं की खाऊ घालायचं आहे असे मानले जाते करायची असेल, गाईला या दिवशी खाऊ घातल्याने तुम्हाला याच कालावधीमध्ये ते खरेदी करायचं आहे. तसंच तुम्ही नवीन घराची खरेदी किंवा व्यवहार देखील या शुभ मुहूर्तावरती करू शकता. तुमचा व्यवसाय असेल तर त्या संबंधित कामे या दिवशी करता येतील. जर तुमचे कुठे पैसे अडकलेले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवरती देखील तुम्ही काम करू शकता. पैशांविषयक काही समस्या असतील, जसं की तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय आणि त्या कष्टाचा, मेहनतीचा मोबदला म्हणून घरामध्ये पैसा येतो, पण तो पैसा फार काळ टिकत नाही. तो लवकरच महिना अखेरीसच घरातून संपून जातो. म्हणजे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही. तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून पैसे उधार उसनवारीवर घ्यावे लागतात. वारंवार तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं. कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढत चाललेला आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाहीये. तर गुरुपुषामृत योगामध्ये तुम्हाला गाईला गूळ खाऊ घालायचा आहे. असं केल्याने आर्थिक संकटे दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे. त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळीनंतर एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि हे पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. गुरुपुषामृत योगावरती हा उपाय केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष नाहीसे होतात. त्याचबरोबर गुरुपुषामृतच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. श्री गणेशांचं विधिवत पूजन करायचं आहे. गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. तर पुष्य नक्षत्र हे देवी लक्ष्मीला समर्पित मानलं जातं. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीनारायणाची विधिवत पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता 21 नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून ते दुपारी 3 वाजून 56 मिनिटापर्यंत गुरुपुषामृत नक्षत्राचा शुभ योग आहे. याच वेळेमध्ये या काही मौल्यवान वस्तूंची आपल्याला खरेदी करायची आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच गुंजभर का होईना सोनं या दिवशी खरेदी करावं किंवा चांदी देखील तुम्ही खरेदी करू शकता. ज्यांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही त्यांनी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू घरात आणायच्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे कवडी. कवडीला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे महालक्ष्मीची पूजा करताना पूजेच्या साहित्यामध्ये कवडीचा अवश्य वापर केला जातो. देवी महालक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्र मंथनात झाली होती. त्यामुळे कवडी ही धन आपल्याकडे आकर्षित करते. त्यामुळे कवडीशी संबंधित उपाय आपण गुरुपुषामृत योगावरती केले तर आपल्या घरामध्ये धनलाभ होतो. छोटी कवडी तुम्ही घेतली तर ती तुम्हाला 2 रुपयापर्यंत मिळते आणि थोडी मोठ्या आकाराची कवडी घेतली तर ती 5 रुपयापर्यंत मिळून जाते. कवडी ही घेताना तुम्ही पिवळ्या रंगाची घ्यायची आहे. पिवळ्या रंगाची नाही मिळाली तर पांढऱ्या रंगाची खरेदी केली तरीही चालेल. तिला तुम्ही हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे. कवडीसोबतच दुसरी महत्त्वाची वस्तू जी तुम्हाला या दिवशी खरेदी करायची आहे ती म्हणजे हळद. बघा हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते. हळद जी आहे भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे.
घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरामध्ये देवी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हळदीचे अनेक उपाय केले जातात. म्हणूनच आपल्याला हळद खरेदी करून आणायची आहे. किंवा तुम्ही हळकुंड देखील खरेदी करून आणू शकता. हळकुंडाच्या 1 ते 2 गाठी तुम्ही खरेदी करून आणल्या, तर यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा तुमच्यावरती राहते. त्यानंतरची तिसरी महत्त्वाची वस्तू जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे आणि ती घरामध्ये आणल्याने आपल्या धनाविषयक ज्याही समस्या असतील त्या संपूर्णपणे नष्ट होतात. ती वस्तू म्हणजे हरभऱ्याची डाळ किंवा जिला आपण चणा डाळ म्हणतो ती आणायची आहे. तर अख्खे चणे नाही तर जी पिवळ्या रंगाची चणा डाळ असते ती डाळ आपल्याला 1 पाव किलो आणली तरीही चालेल. घरामध्ये आधीपासून असेल तरी देखील तुम्हाला थोडीशी नवीन डाळ खरेदी करून आणायची आहे. आता ह्या तीनही वस्तू गुरुपुषामृत योगाच्या दिवशी खरेदी करून आणल्यानंतर त्या तुम्हाला देवघरासमोर ठेवायच्या आहेत. जी कवडी तुम्ही खरेदी करून आणलेली आहे त्या कवडीवरती तुम्हाला पाण्याने, दुधाने, परत पाण्याने ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा. त्या कवडीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे हळद आणि हरभऱ्याची डाळ तुम्ही आणलेली आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्याची विधिवत पूजा करायची आहे. सोबतच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. मातीची पंती घ्या, यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल. यामध्ये चिमूटभर हळद घाला. यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायची आहे. दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं. एक छोटीशी प्लेट घ्या. त्यावरती तुम्हाला सगळ्यात आधी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा, ज्याला तांदूळ आपण म्हणतो, ते ठेवायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि हा दिवा त्या आसनावरती ठेवायचा आहे. दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि जी कवडी आपण आणलेली होती ती कवडी या दिव्यामध्ये टाकायची आहे. सोबतच आपल्याला एक लवंग फूल असलेली या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे बसून महालक्ष्मींना प्रिय असलेल्या काही स्तोत्र मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्या सर्व वस्तूंना सिद्ध करायचं आहे, जेणेकरून आपल्याला केलेल्या उपायाचा लाभ होईल. आता महालक्ष्मीला प्रिय असलेलं स्तोत्र म्हणजे महालक्ष्मी अष्टकम. महालक्ष्मी अष्टकम तुम्ही पठण करू शकता किंवा YouTubeवरती लावून दिलं, श्रवण करत ही सेवा केली तरीही चालेल. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं स्तोत्र जे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि या स्तोत्राचं पठण जर आपण गुरुपुषामृत योगावरती केलं तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते. ते स्तोत्र म्हणजे कनकधारा स्तोत्र. 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 1 वेळा कनकधारा स्तोत्र आणि 1 वेळा आपल्याला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. या तीनही स्तोत्राचं पठण आपल्याला तिथे बसून करायचं आहे आणि सांगितलेल्या वेळेमध्येच हा उपाय करायचा आहे. आता ह्या तीनही वस्तू आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी तिथेच देवघरासमोर ठेवायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला अंघोळ वगैरे करायची आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये ठेवलेली जी कवडी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही कवडी तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील कायमस्वरूपी ठेवू शकता, जेणेकरून ही कवडी पैशाला तुमच्या घराकडे आकर्षित करेल. त्यानंतर आपण जी हळद ठेवलेली आहे ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातील हळदीच्या डब्यामध्ये टाकायची आहे. तसंच तुम्ही या हळदीचा वापर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करण्यासाठी देखील करू शकता. त्यानंतर जी हरभरा डाळ किंवा चणा डाळ आपण आणलेली होती ती आपल्याला आपल्या धान्याच्या डब्यामध्ये, जिथे आपण हरभरा डाळ भरून ठेवतो त्या डब्यामध्ये टाकून द्यायची आहे. असं केल्याने धनधान्याची कधीही आपल्या घरामध्ये कमतरता भासत नाही. लक्ष्मीकारक असलेल्या या 3 वस्तू गुरुपुषामृत योगावरती आणल्याने आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड वास करते. तर चला, झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.